सासवड पासून जवळच असणारे नारायणपूर श्री दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। दत्त मंदिरा शेजारीच आहे 2000 वर्षापूर्वीचे नारायणेश्वर हे माडपंथी बांधकाम असलेले यादवकालीन शिव मंदिर। नारायणेश्वर मंदिर हे यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी एक आहे। मंदिर भव्य असून अजूनही ते चांगल्या अवस्थेत आहे। समोर सभामंडप, सभागृह, गर्भगृह अशी रचना आहे। मंदिरावर सुंदर शिखर उभे आहे। गर्भगृहात शिवलिंग असून सभामंडपात इतर देवतांच्या मूर्ती सुद्धा छोट्या कमानीत स्थापन केल्या आहेत। प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्व ठिकाणी आपल्याला शिल्पकाम पाहायला मिळते। यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवता यांची सुद्धा शिल्पे कोरलेली आहेत। मंदिराचे बांधकाम हे पूर्ण दगडी बांधकाम आहे। मंदिरातील खांब हे देखील कलाकुसर केलेले आहेत। मंदिरात त्रिपिंड पाहायला मिळते। राजमाता जिजाबाई यांनी मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे सांगितले जाते। तसेच या रेखीव मंदिरात प्राचीन शिलालेख असून काही शिलालेख हे 13व्या शतकातील म्हणजेच यादव काळातील आहेत, तर तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे। मंदिराच्या खांबावर विविध भारवाहक यक्ष बघायला मिळतात। तसेच या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंत कोरलेली विविध नर्तिकांची शिल्पे तसेच काही अप्सरांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत। या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे देखील आपल्याला मिळतात, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की हे मंदिर पूर्वी एक विष्णू मंदिर होते, जे आता नामशेष झालेले आहे। मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे। ही मूर्ती थोडीशी भांगलेली असून नंदीवरची कलाकुसर बघण्यासारखी आहे। संपूर्ण मंदिर हे 20 खांबावर उभारले गेलेले आहे। मंदिराभोवती 6 फूट उंच अशी तटबंदीची भिंत देखील आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या बाहेरच्या सभामंडपाचे खांब बऱ्यापैकी साबूत आहेत। गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळात 3 स्वयंभू पिंडी दिसतात। असे सांगितले जाते की चांगदेव आणि त्यांचे शिष्य यांनी याच मंदिरात तपश्चर्या केली आहे। मंदिराच्या उत्तर बाजूस देखील मोठा दरवाजा आहे। मंदिर दर्शन घेऊन झाल्यानंतर या दरवाजाने बाहेर पडण्याची व्यवस्था येथे केली आहे। दरवाजातून बाहेर पडल्यावर धनकेश्वराचे देऊळ दिसते। मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस असलेल्या दारातून बाहेर पडल्यावर एक तलाव दिसतो। तो पंचगंगा नावाने ओळखला जातो।